आपल्याला साईज चेक करायला ड्रिलिंगसाठी साईज चेक केली क्लिक करून किती आहे 8.7 डायमीटर. हे 4 इंच का असणार 8.7 इंच आहे. 4 आपण सोबत पाहू शकतो. टोल पेपर घ्यायचं ते म्हणायचं ड्रिल इथे सिलेक्शन करायचं. आपण जेव्हा सिलेक्शन करतो त्यावेळेस डायमीटर आलं पाहिजे हे लक्षात ठेवा. डायमीटर दिसलं पाहिजे 3.234. आता आम्ही सिक्वेन्स केलं तेव्हा ड्रिलिंग मधून कसं होणार आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं ड्रिलिंग होणार आहे. इथं डायमीटर शो होतं आणि ते म्हणायचं ओके केल्यावर टूल मध्ये जायचं ते क्रिएट टूल. आता आपण डायरेक्टली ड्रिल मारत नाही आपण त्यामध्ये सेंटर ड्रिल मारतो. तुमच्या कार्बन वगैरे तर आपण कार्बन सेंटर ड्रिल मारू आपण. म्हटलं सेंटर ड्रिल नेक्स्ट त्याचं काय डायमीटर वगैरे असेल ते असं फिनिश केलं. कट पॅरामीटर आता सेंटर ड्रिल साठी आपण ड्रिल काउंटर वर सायकल वापरतो. तुम्ही GET3 GET सायकलचं ठीक आहे. इथे ड्युएल टाइम दिला ठीक आहे. ड्युएल किती समजा 1 मिलीसेकंदचा ड्युएल पिरियड आहे. बाकी ते 3 ऍक्सिस डन द्यायची गरज आहे का? चालते ते आपण जास्त जातो 3-4 चालते मिलीसेकंद मध्ये 1 सेकंद पण देऊन द्यायचं नाही तर चालते बघा. लिंक पॅरामीटर मध्ये येते ऍब्सोल्यूट 0 पासून आता मायनस टॉप मायनस 3 ठीक आहे. बाकी होम रेफरन्स फॉर्मेशन बाकी सेम आहे फक्त आपण चेंज कुठे करतोय इथं ओके केलं हे आपलं सेंटरला दाखवतो मायनस 3 परत ठीक आहे. याच प्रकारे आपण काय करतो कॉपी करतो दाबून धरायचं खाली प्लेस करायचं ते कॉपी आफ्टर म्हटलं ॲरो खाली घेतलं. इथं मग मला काय करायचं मग कट पॅरामीटर मध्ये जाऊन ती सायकल चेंज करायची. आता पेग डिले चेक शिप येते. पेग डिले म्हणजे काय पेग घेतात ते 2 एमचा पेग दिला ठीक आहे. क्यू आर व्हॅल्यू पी व्हॅल्यू असते क्यू व्हॅल्यू इथे लिंक पॅरामीटर मध्ये आपण काय करतो झेड आपलं पुरं थ्रू जायचं आता ठीक व्हॅल्यू वरती बॅक एवढंच आहे याच्यामध्ये ड्रिल सोपं ठीक आहे. सेम आता आहे आतमध्ये हे 2 सेम आहेत. आता तुम्ही नंतर अगोदर पण ड्रिलिंग करू शकता नंतर ड्रिलिंग करू शकता पॉकेट केल्यानंतर. पण समजा आपण आताच परत चेक केलं किती घेतलं म्हटलं 8 एम डायमीटर ठीक आहे. याचं किती मी काय करतो परत कॉपी करतो खाली. त्याच्यामध्ये मला काय चेंज करायला लागेल अगोदर होल चेंज करायला लागतं इथे होल चेंज करायला लागतं कारण हे होल घ्यायचे ना मला. इथे राईट क्लिक करून काय म्हणलं मी राईट क्लिक करायचं डिलीट ऑल म्हटलं ठीक आहे. आणि हे दोन सिलेक्ट केले फर्स्ट सेकंड ठीक आहे ओके म्हटलं. नंतर काय करायचे टोल 8चं द्यायला लागेल मला ठीक आहे. ते 8चं जास्त समजा 7.9 म्हणजे 8 असेल ठीक आहे. नंतर कट पॅरामीटर मध्ये पेग ड्रिल्स घेतले लिंक पॅरामीटर मध्ये हे चेंज होईल ना बरोबर. झिरो पासून मारता येतो किंवा मग इथून मारता येतो या झिरो पासून -8 पासून थ्रू होईल. जर तुम्ही पॉकेट मारलेलं असेल तर तुम्ही इथून देऊ शकता. पॉकेट केलेलं असेल तर मी 0 पासून द्यायला लागेल ठीक आहे. हे काय ड्रिल आहे समजलं.